हाय, हॅलो, नमस्कार. मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जसं बाहेर मिळतात तसे कुरकुरीत आणि क्रिस्पी मंचुरियनची रेसिपी बघणार आहोत. मंचुरियन करताना काय होतं, कधीकधी ते खूप कडक होतात, कधीकधी ते खूप नरम होतात. तर असं होऊ नये किंवा कधीकधी चव थोडी वेगळीच लागते आपल्या घरी केल्यानंतर. तर त्यामुळे असं होऊ नये. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे काय केले, बारीक कट करून आपण गोबी घेतलेला आहे, पत्तागोबी. तर तुम्ही काय करू शकता, खिसणीने खिसून घेतला तरी चालतो, पण खिसणीने खिसून घेतला त्याला खूप पाणी सुटतं. त्यामुळे काय होतं की ते असे नरम पडतात. त्यामुळे काय थोडंसं कट करून घेतलं बारीक तरी चालतं, किंवा मग खिसणीने जर आपण खिसून घेतलं ना, त्याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं, तर मग ते कुरकुरीत होतात. तर इथे काय केलं, आपण एक गाजर खिसून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक चम्मच आलं घेतलेलं आहे. बारीक आपली चहाची खिसणी नसते का, तिने खिसून घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूणसुद्धा कुटून घेतलेलं आहे आणि ते चवीपुरतं मीठ. तर मीठ आपण आधी जेव्हा खिसतो ना तेव्हा खूप पाणी सुटतं, त्यामुळे तेव्हा मीठ लावायचं नाही. इथे आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि 1 वाटी मैदा टाकलेला आहे. ह्याचं प्रमाण मी थोडं कमी जास्त घेतलेलं आहे, कारण ते कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी. थोडंसं इथे मिरची पावडर टाकलेलं आहे आणि थोडंसं फूड कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर म्हणजे बाहेरच्यासारखी करायची असतील तर टाका, नसेल करायची तर अगदी हे साधंच साहित्य टाकून तुम्ही करू शकता. आणि तिखटसुद्धा ग्रेव्ही करायची असेल ना तर तिखट टाकण्याची गरज नाही, पण नसेल करायची ग्रेव्ही, नुसते असे खायचे असतील ना तर थोडंसं नॉर्मली टाकू शकतो आपण. तर आता हे आपण छान जसं जी गोबीत आपण पाणी टाकलं होतं त्यामुळे काय होतं, ताजी गोबी असली ना की पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण जितकं त्याच्यात आपल्याला जितकं मळता येईल ना तितकं त्याच्यातच मळून घ्यायचं, अगदी पाणी टाकायचं नाही. आणि जरी थोडंफार लागलं तर अगदी थोडं थोडं हातावरती घेऊन आपण त्याला टाकू शकतो, कारण एकदम पाणी टाकलं किंवा ते असं चिकट होतं आणि खूप पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, खूप म्हणजे थोडंसं त्रास होतो हाताला, पण थोडा वेळ जास्त आपण पीठ छान मळून घेतलं ना की अशी कुरकुरीत आणि मस्त होतात मंचुरियन. किंवा शक्यतो पाण्याची गरज नाहीच लागली तर नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. पण अगदी कधी काय होतं की आपण कोबी आणून ठेवतो आणि करायला वेळ होतो, त्याच्यामुळे ती कोबी सुक्का पडतो. त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकू शकतो. हात थोडंसंच लावायचं. तर इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, छान अशी आपण मंचुरियन असे गोल करून तोडून टाकू शकतो, किंवा तुम्हाला अशीच भजी टाईप टाकायची असतील ना तरीसुद्धा चालतात, कारण त्याने काय होतं ते जास्त असे कुरकुरीत होतात. आणि गोल टाकले ना की थोडेसे आत नरम होतात पण बाहेरून क्रिस्पी होतात. तर अशा पद्धतीने आपण मंचुरियन टाकणार आहोत. तर इथे आपण थोडंसं हाताला तेल लावायचं. इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा असल्यामुळे हे पीठ हाताला चिकटतं, त्यामुळे काय करायचं, थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मग मंचुरियन तेलात सोडून द्यायचे. तर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यातलं थोडंसं मंचुरियनचं पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं गरम झालं की खूप अगदी कडकडीतसुद्धा करायचं नाही आणि अगदी लोचसुद्धा करायचं नाही. थोडंसं असं गरम असेल, जसं आपण इतर भजी तळण्याला कसं करतो तसंसुद्धा केलं तरी चालतं. तर आता आपण मंचुरियन टाकूया. असे गोल गोल करून टाका, किंवा अगदी भजी टाकतो असे तुम्ही टाकलेसुद्धा तरीसुद्धा चालतात. तर मंचुरियन कशा पद्धतीने सोडायचे दाखवले, यामुळे काय केलं, व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये मंचुरियन टाकलेले आहे. मंचुरियन टाकले की लगेच असं हलवायचं नाही, थोडा वेळ असे तळू द्यायचे आणि नंतर हलवायचे, कारण लगेच टाकलं की मग ते चम्मचला ते पीठ लागतं आणि मग ते तुटू शकतात, किंवा मग तेलात नुसतं पीठ होऊ शकतं. त्याच्यामुळे काय करायचं, थोडेसे तळू द्यायचे आणि नंतर मग थोडेसे असे ढिले करून घ्यायचे, कारण ते काही चिटकत वगैरे नाही. तेल जर आपलं व्यवस्थित तापलेलं असेल तर मंचुरियन तळाला चिटकत नाही.
तर इथे तेल आपलं छान असं तापलेलं आहे आणि कमी म्हणजे खूप कमी बी नाही आणि खूप जास्त पण गॅसवरती तळायचे नाही. लो टू मीडियम हीटवरच तळायचे. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपले क्रिस्पी मंचुरियन तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर खूप जास्त वेळ तळायचे नाही कारण ते काळे पडतात. तर इथे आपण हे मंचुरियन काढून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण इथे सगळे मंचुरियन कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तळून घेतलेले आहेत. तर चला आज आपण तसे ड्राय मंचुरियनची रेसिपी आपण बघितलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका